रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, किती वर्ष झाली आपण वारी करतायत? मी 2 वर्ष झालं वारी करतोय, आळंदी ते पंढरपूर. वा वा वा, 2 वर्ष झाले. तुम्ही वारी कशासाठी करताय आणि वारीचं काही महत्व सांगू शकाल का? वारी म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान आणि सगळ्यात मोठं सुख. जर आपल्याला काय पाहिजे असेल तर आपल्याला वारी करणं खूप गरजेचं आहे. वारीमध्ये आल्याच्या नंतर ना आपल्याला समजतंय की हा सोहळा काय आहे, वारकरी संप्रदाय काय आहे आणि सुख कशात आहे आणि आपण कशाच्या मागं धावतोय आणि आपण काय करतोय. हे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या समजायच्या असतील आणि त्याचबरोबर आपल्याला जर मनाला शांती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे असेल तर आपल्याला वारी करणं फार महत्त्वाचं आहे. वा वा, वारीचं महत्व अगदी माऊलींनी थोडक्यात शब्दात सांगितलं, पण खूप छान सांगितलं. तर माऊली, वारी करून तुम्हाला काय मिळतं? वारी करून म्हणजे आपण प्रत्येक वर्षभर आपण काम करत असतो, पण वर्षातून आपण जे काही 20-22 दिवस वारीसाठी देतो त्यामध्ये आज संपूर्ण वर्षाची आपण शिदोरी घेऊन जात असतो की जेणेकरून आपल्याला संपूर्ण वर्ष आपण मोबाईल चार्जिंग करतो तसंच माणसाच्या आयुष्याचा चार्जर म्हणजे ही वारी आहे. आणि ह्याचबरोबर आपण जे चालतो त्या जे पांडुरंगाची आपल्यावरती कृपा होती त्याच्यामध्ये वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, कारण देणारा तोच आपला विठ्ठल आहे. तर माऊली, वारी करत असताना आज आपण बघतोय पूर्वीच्या वारकऱ्यांची निष्ठा. पूर्वीचे वारकरी ही वारी करायचे आणि आजचे वारकरी ही वारी करतात. पण पूर्वीच्या वारकऱ्यांच्या निष्ठेबद्दल आणि आताच्या वारकऱ्यांच्या निष्ठेबद्दल काय सांगू शकाल? पूर्वीच्या वारकऱ्यांची निष्ठा म्हणजे खूपच निष्ठेने ते सगळ्या गोष्टी, त्या वेळेला ज्या वेळेला रस्ते नव्हते त्यावेळेला ते वारकरी वारी करत होते. आज संपूर्ण सुखसुविधा आहेत, पण काही थोडे लोक आहेत की काय भेटतंय तिकडं पळायचं, काय करायचं. ह्याच्यामुळं काय होतंय की सगळ्या वारकऱ्यांना माणसं दोषी धरतात, पण एकाच्या चुकीसाठी सर्वांचे आपण म्हणतो की हे असे करतात तसं करतात, पण तसं काही नाहीये. जो वारकरी निष्ठेने चालतो, जो वारीमध्ये चालतो, जो दिंडीमध्ये चालतो, तो योग्य प्रकारे चालतो. फक्त जे 4-2 लोकांमुळं फक्त संप्रदायाचा अपमान होतोय असं मला वाटतं. वा वा, माऊलींनी अगदी समर्पक उत्तरं दिली आहेत. तरी माऊलींना फक्त एक शेवटचा प्रश्न विचारू आणि ही मुलाखत इथंच थांबू. माऊली, सर्वात पहिला वारकरी कोण? भगवान शिवशंकर, वा वा वा, देवादिदेव महादेव यांनी वारीची सुरुवात केली. त्यामुळंच आपण भगवान शिवशंकराचे पाईक आहेत. त्यामुळं आपण पण वारी करतोय आणि ही अखंड परंपरा अशीच राहावी ही माझी पण इच्छा आहे आणि सर्व संप्रदायाची इच्छा आहे. जसं आपल्याला वारकऱ्यांसाठी शिवशंभू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे वारकऱ्यांसाठी संरक्षण दिलं होतं, ती वारी जशी चालू आहे ती आजही चालू आहे. आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ही वारी अशीच चालणार आणि ही अशीच वारी चालू, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. माऊलींनी अगदी समर्पक उत्तरं दिलेत. तर आज ही मुलाखत इथंच संपली. पुन्हा भेटूया पुढच्या मुलाखतीत. रामकृष्ण हरी.